कारण यश कोणाच्याही परवानगीची वाट बघत नाही. खूप वेळा आपण आपल्या स्वप्नांबद्दल जेव्हा बोलायला जातो तेव्हा ते लोकांसाठी हास्यास्पदच असतं. तसंच काहीतरी माझ्या बाबतीत पण झालं. कारण मी नोकरी करते आणि माझं वय पण 45 वर्ष आहे. तर त्याचं म्हणजे माझ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, घर सांभाळणं, मुलं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना की मी हा साडीचा व्यवसाय सुरू केला. तर लोकांचं म्हणणं आलं की हे कसं चालणार. थोडंसं हा विषय हास्यास्पद होता, पण मी माझे प्रयत्न सोडले नाही. कारण मला कुठेतरी यशस्वी व्हायचं होतं. तर सुरुवात केली, पण सुरुवातीमध्ये मला खूप अडचणी आल्या. की पहिला विषय होता की व्हिडिओ बनवण्यापासून कॅमेरा फेस करायचा कसा, ह्या सगळ्या गोष्टी करताना मला खूप खूप जास्त अडचणी आल्या आणि खूप त्रास पण झाला. तरी पण मी माझी मेहनत सोडली नाही आणि म्हणजे मेहनत करतच राहिले. त्यामुळे मला थोडासा काही दिवसानंतर आत्मविश्वास आला आणि मला थोडासा आत्मविश्वास आल्यानंतर मग हळूहळू मी बोलायला शिकले. कॅमेऱ्यासमोर बोलायचं कसं, उभं राहायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू जमायला लागल्या आणि माझ्यातला कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला. मैत्रिणींनो, काय झालं की आयुष्याच्या या टप्प्यावर मला असं खूप एकटेपणा जाणवायला लागला होता की आता माझ्याकडे वेळ पण खूप सगळा होता आणि असं वाटायचं खूप एकटेपणा वाटायचा आणि या वेळेमध्ये काय करायचं, वेळ कुठे घालवायचा, किंवा असं मनात पण खूप एकटेपणा असल्यामुळे असं विचारायचं की कधी की माझ्या स्वतःकडं माझं दुर्लक्ष होतंय का आणि माझे थोडेसे हेल्थचे पण प्रॉब्लेम व्हायला लागले. म्हणून मग मी असं एक माझ्या मनात असा विचार आला की आपण स्वतःकडे लक्ष पण देणं होईल आणि आपला वेळ युटिलाइज होईल. या विचाराने माझा हा विचार माझ्या डोक्यात आला की आपण काहीतरी करूया जेणेकरून मी माझ्या स्वतःकडे पण लक्ष दिलं जाईल. म्हणून मी ह्या व्यवसायाची सुरुवात केली आणि व्यवसाय करताना तशा अडचणी तर खूप आल्या, तर मी तुम्हाला सांगितल्याच आहेत. पण मी सातत्य सोडलं नाही, चिकाटी सोडली नाही आणि जिद्द चिकाटी मनात धरूनच मी हळूहळू प्रयत्न करत राहिले आणि आज माझा व्यवसाय खूप चांगल्या प्रगतीच्या टप्प्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. हे माझ्या मेहनतीचं फळ आहे आणि माझ्या प्रयत्नांना पण यश आलं. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, तसंच माझ्या बाबतीत काहीतरी झालं आणि हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण कुठेतरी अडकलाय का, लोकांच्या भीतीने थांबलायत का, तर बिलकुल थांबू नका. तुमच्यात काही स्किल असतील तर ते तुम्ही डेव्हलप करा. तुम्हाला ज्या काही गोष्टी येतात त्यामध्ये तुम्ही समोर या. समाजाला न घाबरता समोर येऊन आपले स्किल दाखवू शकता. कारण यश कोणाच्याही परवानगीची वाट बघत नाही. त्यामुळे पुढे या आणि तुमची स्किल दाखवा. खूप चांगल्या चांगल्या संधी असतात, पण महिला कोणालाही घाबरून लोक काय म्हणतील असा विचार करून पुढे यायला घाबरून जातात. तर माझा एक तुम्हाला मोलाचा सल्ला आहे की बिलकुल घाबरू नका. चांगल्या कामासाठी कोणालाही घाबरायची गरज नाही आणि तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर मी तुमच्यासोबत आहे. आणि हो मैत्रिणींनो, मी घातलेली साडी किंवा आणखी एखादी साडी किंवा ज्वेलरी जर तुम्हाला आवडली असेल तर निसंकोचपणे तुम्ही मला विचारू शकता. आणि प्रेरणा क्लासिक सारीज इंस्टाग्राम पेज आणि प्रेरणा क्लासिक सारीज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच तुम्हाला माझा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बिलकुल न विसरता कमेंटमध्ये मला सजेशन देऊ शकता, तुम्हाला जे काही वाटलं ते. आणि ज्वेलरी वगैरे आवडली असेल तर निसंकोचपणे विचारा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. मैत्रिणींनो, इथे तुम्हाला फक्त साडी विकली जात नाही, तर इथे दिला जातो तुम्हाला भरभरून असा आत्मविश्वास. धन्यवाद.